आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्य भारतीयांना जाणवू लागल्यात। एलपीजी गॅसच्या किमतीनंतर आता खाद्यतेलांच्या किमतींमध्ये देखील वाढ होताना आपण पाहतोय। एका किलो मागे 13 ते 15 रुपये तर एका कॅन म्हणजे साधारण डब्यामागे 150 ते 250 रुपये जास्त मोजावे लागतात। आढावा घेतला शिवानी पांढरे हिनं। सगळ्या जगावर ज्याचा परिणाम झाला आहे त्याचाच परिणाम आता तेलाच्या खाद्यतेलावर पडल्याचं पाहायला मिळते आणि अर्थातच जे रोजच्या वापराचं तेल आहे ते देखील वाढल्यानं आता नागरिकांची काही प्रमाणात अडचण होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत हे तेल व्यापारी माझ्यासोबत आहेत। किती तेलाच्या साधारण किमती वाढल्या? माझं नाव अमित दुगड आहे। जवळजवळ 13 किलो आणि 15 लिटरच्या डब्यामध्ये 50 ते 100 रुपये डब्याला वाढ झाली आहे। ते युद्धाचा थोडीफार परिणाम होतो, क्रूड ऑइलचा परिणाम होतो, त्यामुळे दराची वाढ झालेली आहे। याच्या आधी सगळ्यात जास्त तेलाच्या किमती कधी वाढल्या होत्या किंवा इतक्या प्रमाणात कधी वाढल्या होत्या? नाही, आत्ता त्याच्या खूप काही किमती वाढलेल्या नाही आहे। 50 ते 100 रुपये डब्यामागं वाढलेले आहेत। आधी जेव्हा युक्रेन आणि रशियाचं जेव्हा युद्ध झालं वॉर, तेव्हा सुरुवातीला थोड्या किमती जास्त वाढलेल्या, कारण मोस्टली सनफ्लॉवर अख्ख्या वर्ल्डमध्ये तेच सप्लाय करतात। आता एवढं मोठं काही नाही, क्रूड ऑइलचा जास्त फरक पडला आहे। क्रूड ऑइल खूप प्रमाणात वाढले, जवळजवळ $100 वरती गेले। पण तेलावर एवढा इम्पॅक्ट नाही, पण थोडा बायोडिझेल्समुळं एक डब्यामागं 50-100 रुपयाचा डब्याचा फरक पडतो। अजून वाढण्याची शक्यता वाटते? हां, कसं आहे मॅडम, हे सगळ्या गोष्टी युद्धावर डिपेंड आहे। जे जलमार्ग वगैरे तिकडं काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठले जहाज वगैरे यायला जर काही, आता युद्धावर डिपेंड आहे, तो त्याच्यावर परिणाम थोडाफार पडू शकतो। किलो मागे 13 ते 14 रुपये तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळते आणि याचाच फटका सगळ्या सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।